वाढत चाललेल्या युद्धाचा परिणाम हा भारतातील विविध घटकांवर झाला असून तो मसाल्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या ग्रामीण भागातील मसाला फॅक्टरीत आहे। इथे तुम्ही पाहू शकता मसाला पॅकिंग होते, परंतु ज्याच्यासाठी जे पॅकिंगसाठी पॉलिथिन बॅग लागतात त्याच्या किमती ह्या 30 ते 35% वाढलेल्या आहेत। तसेच जो मसाला बाहेर निर्यात केला जातो त्याच्यावरती सुद्धा तो सुद्धा ठप्प झालेला आहे। मसाला उद्योजक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल, जो मसाला आहे पॅकिंग करण्यासाठी ज्या पॉलिथिन बॅग लागतात त्याच्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? नक्कीच 30 ते 35% प्लास्टिकमध्ये वाढ झाली आहे। गेली काही दिवसांपासून जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा परिणाम हा मसाला इंडस्ट्रीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे। त्यामध्ये खास करून प्लास्टिक असेल, गेली काही दिवसांपासून प्लास्टिकचे भाव 30 ते 35% वाढले असून ते वेळेवरती उपलब्ध देखील होत नाहीये। भारतामध्ये लागणाऱ्या सगळ्या प्लास्टिकसाठी कच्चा माल जो लागतो तो पूर्णपणे इम्पोर्ट केला जातो आणि आता बऱ्यापैकी ह्या युद्धाचा परिणाम हा मसाला इंडस्ट्रीवरती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो। प्लास्टिकचे 30 ते 35% भाव वाढून देखील आम्हाला वेळेवरती पॉलिथिन अवेलेबल होत नाहीये। आणि जो मसाला तुम्ही बाहेर निर्यात करता त्यावर काय परिणाम झाला? नक्कीच भारतीय मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये एक 3,500 ते 4,000 रजिस्टर्ड मसाला कंपन्या आहेत। त्यामधील 70 ते 80% कंपन्या ह्या आपला मसाला निर्यात करत असतात। सध्या चालू असणाऱ्या 8 देशांमधील युद्धाचा परिणाम हा मसाला इंडस्ट्रीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे। प्रत्येक कंपनीला आपला माल हा आता बाहेर पाठवता येत नसल्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये तो माल विक्रीसाठी उपलब्ध त्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला रेटसाठी सामोरे जावं लागत आहे। याचाच मसाल्याचे भाव पडलेले आहेत आणि प्लास्टिकचे भाव खूप चढत गेलेले आहेत आणि असं असून देखील आम्हाला वेळेवरती पॉलिथिन अवेलेबल होत नाहीये। बऱ्याचशा संकटांना सामोरे जातोय। आज रोजी अशी परिस्थिती आहे की कामगारांचे पगार काढणे देखील मुश्किल झाले आहे। भारतातील मसाल्यांना जगभर मागणी असते, परंतु जे मसाला भरण्यासाठी जे पॉलिथिन बॅग वापरतात त्या 30 ते 35% त्याच्या किमती वाढलेल्या आहेत। त्यामुळे त्या वेळेवर अवेलेबल पण होत नसल्यामुळे मसाला भरण्यासाठी पण त्यांना ते पुरेसा होत नाहीये। त्यामुळे याचाच मोठा फटका हा मसाला उद्योजकांवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम सापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।